पोलिसांचं म्हणजे भीतीच नाही राहिली लोकांना. भर दिवसाचा असा जर प्रकार घडत असेल तर लोकांनी म्हणजे बाहेर पडण्याचं त्यांना भीती वाटणारच नाही. एक तर महागाई वाढती, माणसांना पैसे मिळत नाही, रोजंदारी कमी झालेली आहे. यंग पिढीचे जनरल सर्व चिलीत होऊन जातात लक्ष. तर काल जे धनकोडी बालाजीनगर परिसरामध्ये घडलं त्या चौकामध्ये मी आता आलोय आणि तुम्ही बघू शकता हा चौक नेहमी किती बिझी असतो. तर आता आपण लगेच जाऊ आणि त्यांना विचारू की पुणे सारख्या शहरामध्ये ते किती सेफ आहेत. धाक नाहीये कोणाचा, कोणी म्हणजे लोक असे सटकलेले आहेत. पोलिस काय करतात काय माहिती, प्रशासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे, गृह खात्याने लक्ष दिलं पाहिजे ना. मानसिकता थोडी बिघडते ना या सर्व गोष्टींमुळे. एक तर महागाई वाढती, माणसांना पैसे मिळत नाही, रोजंदारी कमी झालेली आहे. यंग पिढीचे जनरल सर्व चिलीत होऊन जातात लक्ष. 3-4 दिवसापूर्वी तिथं दत्तवाडीच्या पुलापाशी घटना घडली, काल इथं बालाजीनगर मध्ये घटना घडली. ते काल आम्ही घाबरून गेलो तेच जाऊन. म्हटलं तुम्हाला सेफ वाटतं का पुण्यात राहून, शहरामध्ये राहून सेफ वाटतं का तुम्हाला? नाही नाही नाही, शहरातलं वातावरण लई बिघडतात, लई बिघडत. अजिबात म्हणजे शहरात काय वातावरण राहण्यासारखं नाहीच राहिलं. कडक कायदा करायला पाहिजे. अशा लोकांना काय बी अत्याचार करतात ना त्यांना शिक्षा ही चांगली जबर दिली पाहिजे, तेव्हा ही सगळं वातावरण निवडलं. बरोबर. छोटा जो गुन्हा असतो त्याच्यावर जर का लिटरली लगेचच ऍक्शन घेतली ना पोलिसांनी, म्हणजे छोटा गुन्हा आहे चोरीचा, त्यावेळेसच त्याला फटके देऊन जागेवर आणायला पाहिजे. पण अशा वेळेस काय होतं माहिती का, पालकही याला जबाबदार आहेत. कारण पालक मुलं काय म्हणतात, चोरी केली साहेब, जाऊ द्यात जाऊ द्यात जाऊ द्यात. तुम्ही त्यांना अपब्रिंगिंग कशी करताय तुम्ही त्यांची? त्याची चोरी लपवता आणि पोलिसांचा बरोबर. मार वाचवता. कायद्याचा धाकच राहिलेला नाही लोकांना. आता सर्वसामान्य माणूस, महिला, बाकीचे विद्यार्थी, जे सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटतेच ना की बाबा घरातून निघताना कसं निघायचं आणि या नेमकं आपल्याला सामोरं काय त्याकरता कुठंतरी वचक असला पाहिजे शासनाचा, की जेणेकरून की अशा लोकांना पेटीच धरलं पाहिजे आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे.